नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या महत्त्वाच्या न्यूज बघण्याआधी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता. तसंच फेसबुकवर आपला ग्रुपही आहे, तोही तुम्ही फॉलो करू शकता. तर महाराष्ट्राच्या अर्थचक्राला गती देण्यासाठी मॅग्नेटिक महाराष्ट्राचं दुसरं पर्व सुरू करण्यात आलेलं आहे आणि आज जवळपास 12 करार त्याच्या अंतर्गत होणार आहे. मग एकंदरच हे सगळे 12 करार आणि ते कशा पद्धतीने होतील ते झाल्यानंतर उद्या आपण याच्या संबंधीची बेसिक पूर्ण माहिती घेऊयात. मॅग्नेटिक महाराष्ट्रामध्ये जे आहे की उद्योगांना चालना देणं, प्रोत्साहन देणं, तर त्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये होतील. याच्यामध्ये अमेरिका आहे, चीन आहे, दक्षिण कोरिया, सिंगापूर या देशातले जे काही मोठे उद्योग आहेत त्यांच्या गुंतवणुकीसाठी आपण त्यांना प्रोत्साहन देतो आणि जवळपास 12 करार मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार आहेत. तर एकंदर ही सगळी प्रोसेस झाल्यानंतर आपण हे बघूयात. आणि याच्यामध्ये अभियांत्रिकी आहे, वाहन आहे, वाहन घटक, माहिती तंत्रज्ञान, लॉजिस्टिक, रासायनिक, अन्न प्रक्रिया वगैरे सगळ्या गोष्टी. आता इथं बघा की याची वैशिष्ट्य काय मॅग्नेटिक महाराष्ट्राची. अमेरिका, चीन, दक्षिण कोरिया, सिंगापूर, ओके, आणि भारतातील 12 जागतिक व्यापारी समूहांची गुंतवणुकीच्या करारावर स्वाक्षरी होणार आहे. म्हणजे मॅग्नेटिक महाराष्ट्र 2 जे आहे याच्यामध्ये अमेरिका, चीन, दक्षिण कोरिया आणि सिंगापूर हे 4 महत्त्वाचे देश आहे. आणि याच्यामध्ये अभियांत्रिकी आहे, वाहन, अन्न प्रक्रिया, EDS, IT, ओके, अशी बरीच क्षेत्र आहे. जागतिक पातळीवरच्या प्रवर्तकांसोबत धोरणात्मक आणि द्विपक्षीय गुंतवणुकीच्या संबंधांना इथं औपचारिक एक फॉर्मल रूप देण्यात येईल. 2020ची जर तुम्ही गुंतवणुकीची उद्दिष्ट बघितली मॅग्नेटिक महाराष्ट्र 2ची, तर प्लग आणि प्ले पायाभूत सुविधा, महापरवाना, प्री इस्टॅब्लिशमेंट आणि प्री कमिटमेंटसाठी 48 तासात स्वयंचलित मंजुरी, 4000 एकर जमीन सहज उपलब्ध करून दिली जाईल. याच्यामध्ये नॉट 4000 नाही, 40,000 जमीन. एक औद्योगिक कामगार ब्युरोची स्थापना पण होणार, तिच्यातून काम प्रॉपर होईल. गुंतवणुकीसाठी सेक्टर स्पेसिफिक औद्योगिक पार्क सुरू होणार. सर्वात मोठं औद्योगिक जल नेटवर्क 24/7 वीज पुरवठासुद्धा होईल, जल नेटवर्क पण मोठं होईल. चांगल्या विकसित बंदराची सुविधा. ऑरिक औरंगाबादमध्ये पंचतारांकित सुविधा असलेलं भारतातलं पहिलं औद्योगिक स्मार्ट शहर उभं करण्यात येईल. तर मॅग्नेटिक महाराष्ट्र 2मध्ये ह्या काही बेसिक गोष्टी आहेत. एकंदरच उद्या करार झाल्यानंतर आपल्याकडे डिटेल माहिती असणार आहे. मग त्यावेळेस आपण या सगळ्या गोष्टी एकत्रितरित्या पुन्हा एकदा बघूयात, ओके. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे की ICMRचा अंदाज आहे. ICMRने एक अहवाल दिलेला आहे, एक 20 पानी अहवाल आहे त्यांचा, आणि त्याच्यामुळे त्यांनी सांगितलेलं आहे की कोरोनाचा कळस नोव्हेंबरमध्ये होऊ शकतो. म्हणजे जास्तीचे रुग्ण, म्हणजे 24 तासात आता 12,000 रुग्ण समोर आहेत. एकंदरच 11, 11.5, 12 असा हा आकडा वाढत चालला आहे. आणि एकंदर ह्या सगळ्या याच्यामुळे टाळेबंदीमुळे काय झालेलं आहे की कोरोनाचा जो कळस आहे ते 34 ते 76 दिवसांनी लांबलेला आहे. म्हणजे टाळेबंदीमुळं जे काही पेशंट्स वाढायचे होते ते तेव्हा वाढलेले नाही आहेत, पण आता टाळेबंदी रिलॅक्स केल्यानंतर ते वाढत जाणार आहे असा अहवाल सांगतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये जी आहे की आता ह्या सगळ्या याच्यामध्ये येत्या काळामध्ये आपल्याला श्वसन यंत्र असतील किंवा बाकीच्या गोष्टी सगळ्या म्हणजे हॉस्पिटलमधली जागा असेल, ऑक्सिजन यंत्र, हे सगळं कमी पडू शकतं ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये, असा ICMRचा रिपोर्ट आहे. आता बघा, एक गोष्ट मी क्लिअर करतो की याच्या आधीही अशा गोष्टी झाल्या होत्या की रिपोर्ट्स आलेले होते की मेच्या मिडपर्यंत, मे एंडपर्यंत 6 लाख संख्या होणार, 10 लाख संख्या होणार, असेही रिपोर्ट आधी आलेले आहेत. तर हा एक अंदाजित अहवाल आहे. असं घडेलच असं नाही, असं घडू शकतं अशी शक्यता ICMRने दिलेली आहे. तर ते लक्षात ठेवा, ओके. म्हणजे लगेच पॅनिक होण्यासारखं नाही आहे. भारत जो आहे तो 3rd आहे फास्टेस्ट. आता ज्या केसेस वाढत चालल्या आहेत तर त्या वाढणाऱ्या केसेसमध्ये 3 नंबरला आहे आपण आता. तर ते एक महत्त्वाचं आहे. जवळपास 11,000 केसेस दररोज आपल्या वाढत आहेत आणि 300 डेथ याच्यामध्ये आहेत. आणि तिच्यामध्ये पण महाराष्ट्र जो आहे तो हायेस्ट आहे ना केसेसमध्ये. तर हे एक लक्षात ठेवा. पण एकंदरीतच आता हे जे रँकिंग मी तुम्हाला सांगितलं होतं काही दिवसांपूर्वी 4, 3, मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते बदलत राहतात, त्याच्यामुळे तो काही एवढा इश्यू नाही आहे. आता महत्त्वाचं एक आर्टिकल आपल्याला आलेलं आहे ते GST काउन्सिल संबंधीचं आणि GST संबंधीचं आहे. आता लोकसत्ताला पण GSTवर आर्टिकल आलेले आहेत. त्याचं रिझन असं आहे की GSTची
40वी परिषद झाली होती आता. या 40व्या परिषदेमध्ये असं अपेक्षित होतं की GSTच्या परिषदेमध्ये राज्यांचा जो महसूल बुडाला आहे, तर केंद्राद्वारे राज्यांकडे जे काही गोष्टी येणं अपेक्षित आहे, राज्यांचा महसूल कमी झाल्यानंतर केंद्र भरपाई देतं GSTमध्ये, आपण बघितलं आहे ते. तर ती अपेक्षित होतं की त्याच्याबद्दल काही निर्णय होईल. परंतु आपल्या ज्या फिनान्स मिनिस्टर आहे निर्मला सीतारामन यांनी हे क्लिअर केलं की 45%च GST आलेला आहे केंद्राकडं. आणि ज्यावेळेस केंद्राकडं 45% GST आहे, तर केंद्र तुम्हाला काय देणार? तर हा सिंपल प्रश्न आहे आणि हे पुढच्या मीटिंगमध्ये हे केलं गेलं आहे की पुढं बघू. आता याच्यामध्ये यांनी काय केलं की जे काही लेट फीज होत्या, तर त्या लेट फी माफ केलेल्या आहे. इंटरेस्ट पेएबल जे काय होतं, तर त्यासंबंधीच्या लेट फीज कमी करणं हे मार्चमध्ये पण होतं. म्हणजे विशेष याच्यामध्ये काही झालेलं आहे का? तर ते काही दिसत नाही आपल्याला की ह्या याच्यातून विशेष काही घडलेलं आहे. तर GST काउन्सिलच्या बाबतीमध्ये की आपलं जे असतं की 1,00,000 करोड हा आपला त्याच्यासाठीचं टार्गेट असतं GSTचं. मार्चचं GST कलेक्शन हे 97,597वर होतं. म्हणजे 1,00,000चं टार्गेट अचीव करू शकलं नव्हतं. नंतरच्या काळामध्ये जवळपास फक्त 45% इनडायरेक्ट टॅक्स आपल्याकडं आलेला आहे. आणि त्याच्यामुळे GSTच्या बाबतीमध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या खूप प्रॉपरली झालेल्या नाही आहेत. आणि जे कंपन्सेशन आहेत तर ते बघितलं जाईल की येत्या काळामध्ये बघूयात. सेंट्रल स्टेट टाईज आणि त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत. आता दुसरा महत्त्वाचा याच्यातला मुद्दा जो आहे तो बघा. आता हे मी एक जस्ट पार्ट घेतलेला आहे, पूर्ण आर्टिकल नाही आहे. म्हणजे 2017 साली ज्यावेळेस GST आला होता, तर GSTतले जे काही नकारात्मक मुद्दे आहेत ते वारंवार समोर आलेले आहेत. आणि त्या नकारात्मक मुद्द्यांवर काम करणं अपेक्षित आहे, जे आपल्याकडं होत नाही आहे. ओके, म्हणजे बऱ्याचशा गोष्टीमध्ये जर तुम्ही बघितलं तर साधी गोष्टी आहे की तुम्ही जर हॉटेलमध्ये म्हणजे चपाती असेल तर चपातीवर जे आहे ते 5% म्हणजे पोळी किंवा चपाती याच्यावर 5% GST आहे. आणि त्याचाच पराठा असला तर 12% GST आहे. म्हणजे तसं बघायला गेलं आहे तर ते एकच प्रकार आहे सगळा, थोडाफार प्लस मायनस होतं. परंतु अशा पद्धतीने ज्या काही गोष्टी आहेत की त्या तुम्हाला दिसतात. बिस्किटांच्या बाबतीत पार्लेजीची केस आहे बघा. पार्लेजीनी म्हटलं होतं की पार्लेजीला अपेक्षित होतं की सर्व बिस्किटं एकाच पर्टिक्युलर याच्यात स्लॅबमध्ये 5%च्या वगैरे स्लॅबमध्ये येणं अपेक्षित होतं. परंतु क्रीमची बिस्किटं वेगळी केली गेली, त्याच्यावर 12% वगैरे 18%. मग पार्लेजीनी पण तो प्रश्न उभा केला होता. आणि पार्लेजीच्या बाबतीत आपण ही न्यूज पण कव्हर केली होती की पार्लेजीमध्ये किती लॉस झालेला आहे, जॉब्स गेलेले आहेत, ते सगळं. आणि पार्लेजी आता पण न्यूजमध्ये आहे. पार्लेजी सर्वात जास्त विकलं गेलेलं बिस्किट आहे या काळामध्ये, की लिटरली लंच डिनर म्हणून पार्लेजी खाल्लं गेलेलं आहे. ओके, तर पार्लेजीचा पण GSTचा इश्यू होता आणि त्यांनीही त्याच्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. दुसरी महत्त्वाची गोष्ट की आता बघा हिच्यामध्ये एक प्रकार आहे, ते म्हणजे काय, मेरिट आणि डीमेरिट अशा गोष्टी असतात बघा. म्हणजे तुम्ही जर इकॉनॉमीमध्ये बघितलं तर इकॉनॉमीमध्ये 2 प्रकारे हे असतं. एक मेरिट गुड्स असतात आणि दुसरं जे असतं ते डीमेरिट गुड्स असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल सिम्पली जर बघायचं झालं तर अल्कोहोल जे आहे, दारू जी आहे, ती डीमेरिट गुड्स आहे. कारण याच्यामुळे काय आहे ना, समाजामध्ये निगेटिव्ह गोष्टी होतात, निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो. मेरिट गुड्स काय आहे, समजा फॉर एक्झाम्पल पुस्तकं आहेत किंवा ज्या बेसिक गुड्स आहेत तर ते मेरिट गुड्समध्ये येतं सगळं बाकीचं. बाकी डीमेरिट म्हणजे काय की काहीतरी लॉस होतो आहे त्याच्यामुळे किंवा चुकीच्या पद्धतीने गोष्टी होत आहेत. आता हे बघा की जे काही डीमेरिट गुड्स आहेत किंवा अवगुणी वस्तू आहेत तिच्यामध्ये काय केलेलं आहे, प्लॅस्टिक हेच पर्यावरणासाठी जबाबदार आहे आणि त्याच्यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचवतं. प्लॅस्टिकला डीमेरिट गुड्समध्ये टाकलं यांनी. ओके, जी आपल्या GSTमध्ये. मग आता याच्यामध्ये प्लॅस्टिकच्या बाबतीत दुसरा इश्यू काय झाला की वुडन फ्लोरिंगच्या तुलनेमध्ये PVC फ्लोरिंगवर दुप्पटपेक्षा जास्त दर लागतो. ही विसंगती आहे. तसं बघायला गेलं तर वुडन फ्लोरिंग हे खूपच हाय कॉस्ट हे आहे. म्हणजे तुम्ही 3 इडियटमधला जो बघितला असेल आपला कार्यकर्ता है ना, रट्टा मारणारा, त्याचं घर दाखवतो तो है ना, वुडन फ्लोरिंगवालं. तर ते खूप कॉस्टली आहे आणि त्या याच्यात पण मग PVC फ्लोरिंगवर जास्त पैसा लागतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की आता पावसाळ्यामध्ये प्लॅस्टिकला मोठ्या प्रमाणावर ताडपत्री वगैरे गरिबांकडून त्याचा वापर केला जातो. परंतु त्याच्यावर इतका GST लागलेला आहे की त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो त्या घटकावर होतो. म्हणजे एकंदरच हे सगळी उदाहरणं कशासाठी आहेत हे तुम्हाला एकतर एसेमध्ये तुम्ही वापरू शकतात. तुम्हाला उत्तर ज्यावेळेस दिलं, इंटरव्ह्यूमध्ये प्रश्न विचारला GST संबंधीचा, त्याच्यामध्ये तुम्ही हे विथ एक्झाम्पल सांगा, म्हणजे तुम्हाला तिथं एज मिळते. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की ह्या सगळ्या याच्यामध्ये एकंदरच याचं तात्पर्य एवढंच आहे की GSTमध्ये जे काही लूप होल्स आहेत ते GSTचे लूप होल्स जे आहेत ते आपल्याला बाजूला करायचे, दूर करायचे. नेपाळशी संवाद सेतूच हवा. आता नेपाळनी जे काही केलेलं आहे तर
खरं तर काय आहे ना, की भारत आणि नेपाळ यांच्यामध्ये एक सिंपल गोष्ट आहे, की कुठलाही जर सीमावर्ती भागातले जे काही स्वामित्वाचे मुद्दे असतील ते चर्चेने सोडवले जातील असा करार दोन्ही देशांमध्ये झालेला आहे. भारत आणि नेपाळच्या बाबतीत ही गोष्ट महत्त्वाची आहे, की सीमावर्ती भूभागातला काहीही इश्यू असेल तर तो चर्चेने सोडवायचा. परंतु नेपाळने काय केलं, आपण जे सगळे बघितले की काल्या पाणी, लिंपोधोरिया वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी स्वतःच्या याच्यात टाकल्यात मॅपमध्ये, नवीन मॅप आणला आणि संसदेमध्ये सुद्धा त्यांनी त्यांच्या हे मंजूर करून घेतलं. परंतु अजूनसुद्धा वरिष्ठ सभागृहाची मंजुरी, त्याच्यानंतर राष्ट्राध्यक्षाची मंजुरी असं बाकी आहे. मग आता हे असताना भारताचा मुद्दा असा आहे की ज्या वेळेस आपल्या दोघांमध्ये करार आहे की चर्चेतून आपण बॉर्डर इश्यू सोडवले पाहिजेत, तर तुम्ही त्याचं हनन केलेलं आहे आणि आत्तासुद्धा चर्चा करून ह्या गोष्टी वर्क होऊ शकतात. आणि पी.के. शर्मा ओली जे आहेत त्यांनी एक जे आहे की त्यांनी त्या संसदेमध्ये भाषण वगैरे केलं नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की त्यांनी भारताशी चर्चा करण्याचा उल्लेख केलेला आहे की चर्चा आणि त्या सगळ्या गोष्टी, त्याच्यामुळे हा अजूनही एक महत्त्वाचा आपल्याकडे सोर्स आहे. म्हणजे एकंदरच भारताच्या भूभागावर हक्क सांगणारा एक चीन आहे, दुसरा पाकिस्तान आहे, तिसरा आता याच्यात नेपाळ आलेला आहे. तसं नेपाळकडून होणं अपेक्षितच नाही आहे, पण ठीक आहे, गोष्टी होऊन जातात कधी कधी, है ना. हे बघा, उत्तराखंड नेपाळ हे कालापानी नावाचं ठिकाण आहे. हे आपल्या उत्तराखंडमधल्या पिथोरगड जिल्ह्यात आहे. आपण बघितलं होतं आणि नेपाळने ते त्यांच्या ह्याच्यात दाखवलं. मग खाली परत तीच हिस्ट्री आलेली आहे. 1815 नाही, हे 16 मधला करार आहे हा, सुगोलीचा करार जो आहे, है ना. तर हे नेपाळ आणि भारतातलं बॉर्डर इश्यूचं लेक्चर मी परत एकदा पोस्ट करतो, ते नक्की बघा ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी. आता बघा, कुतूहलमध्ये पर्यावरणासंबंधी काही बेसिक फॅक्ट्स आलेले आहेत, ते ऑलरेडी आपण बघितलेले आहेत. 1972मध्ये स्टॉकहोममधली स्वीडनमध्ये जागतिक परिषद आयोजित झाली होती. त्याच्यानंतर दुसरा याच्यातला महत्त्वाचा जो फॅक्ट आहे की भारताच्या संविधानामध्ये 1976मध्ये जे काही हे आलेलं आहे 42व्या घटनादुरुस्तीने मूलभूत कर्तव्य, तिच्यामध्ये वन, सरोवरे, नद्या, वन्यजीव सृष्टी, नैसर्गिक पर्यावरणाचं रक्षण करून त्याच्यात सुधारणा करणे वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर एक गोष्ट मी तुम्हाला इथं क्लिअर करतो की हे सगळं सिलॅबसमधलं टिपिकल स्टॅटिक आहे की जे हे टाकत असतात, त्यामुळे याचा एवढा इश्यू नाही आहे. पण तुमचं एवढं आहे की तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा की पर्यावरणाशी निगडीत असणारे कुठले कुठले प्रोव्हिजन्स आपल्या संविधानात आहेत, हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मग परत त्यांनी 1975ची एक युगोस्लावियामधल्या बेलग्रेडमध्ये पर्यावरण शिक्षणाच्या विविध पैलूवर चर्चा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती 1975मध्ये. त्याच्यानंतर 1977मध्ये युनेस्कोच्या वतीनं सोव्हिएत रशियातलं जॉर्जिया प्रांतामध्ये अशाच पद्धतीने तिबिलिसी शहरामध्ये पर्यावरण शिक्षणावर साधकबाधक चर्चा घडवून आणलेली आहे. म्हणजे एकंदर पर्यावरण आणि पर्यावरण शिक्षण हा एक वेगळा मुद्दा आहे की सिलॅबस आणि त्या सगळ्या गोष्टींमध्ये, है ना. तर पर्यावरण आपला परिसर म्हणून आम्ही झेडपीच्या शाळेत असताना आम्हाला पुस्तक होतं, तर त्या पद्धतीने ह्या गोष्टी थोड्या वर्क होणं फार गरजेचं आहे की पर्यावरणासंबंधीचं शिक्षण. तर युनेस्कोची ही एक 1975ची आहे ते 77ची, हे लक्षात ठेवा. दुसरं महत्त्वाचं आहे की आता सुशांत सिंह राजपूतचं कालच लेक्चर मी पोस्ट केलं होतं, ते तुम्ही बघितलं असेल. सुशांत सिंह राजपूतवर प्रश्न येऊ शकतो का येत्या काळामध्ये, तर नक्की येऊ शकतो. कारण एक बॉलिवूडमधल्या लोकांवर प्रश्न विचारण्याची आयोगाची वृत्ती आपल्याला कायमच दिसते. तर सुशांत सिंह राजपूत आपल्याला त्याच्यामध्ये महत्त्वाचा आहे. आता बॉलिवूडमध्ये नैराश्य आणि या सगळ्या गोष्टी, आता जर तुम्ही बघितलं की मागील महिन्यामध्ये अजून 3 आत्महत्या झालेल्या आहेत. म्हणजे कन्नड मालिकेतली अभिनेत्री आहे चंदना, 1 जूनला बेंगलोर येथे राहत्या घरात विष प्राशन केलं आहे तिने. त्याच्यानंतर टी व्ही अभिनेता मनमित ग्रेवाल जो आहे त्यांनी खारघरमध्ये गळफास 15 मेला घेतला होता. ओके, म्हणजे एकंदरच ह्या ज्या गोष्टी आहेत हे का घडतं याच्यामध्ये, एकतर मानसिक नैराश्य जे काही आहे. आता या बॉलिवूडमध्ये जे काय की हे जे ग्लॅमर आहे ना, पेज 3चा सगळा जो कार्यक्रम आहे, याच्यातलं कॉम्पिटिशन एवढी आहे, म्हणजे तुमच्याकडे पैसा आहे, अडका वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत, परंतु ते जे यश तुम्हाला संपादक तुम्ही केलेलं आहे ते यश टिकवणं आणि त्याच्यासाठीची जी काही कॉम्पिटिशन आहे आणि तिच्यामधून बरं यांचे फॅमिली लाईफ पण खूप काही चांगले आहेत असं नक्कीच नाही आहे, तुम्हाला ते दिसतं. आणि याच्यामध्ये मग यांनी दिलेलं आहे दीपिका पदुकोणला पण नैराश्य आलं होतं, त्याच्यानंतर मग अनुष्का शर्माला पण आलं होतं, अख्ख्या जगाला नैराश्य आहे तिथं. ओके, त्याच्यानंतर हा बदलापूरवाला आपला वरुण धवन, त्याने त्याचा एक्सपिरियन्स शेअर केलेला आहे, अनुपम खेर यांनी केलेला आहे. तर एकंदरीतच मानसिक आरोग्य हे चांगलं राहावं, म्हणजे हे फक्त काय बॉलिवूड नाही, हे आपल्यासाठी पण महत्त्वाचं आहे. आपल्या याच्यात पण असं होतं की तुम्ही खूप काही कष्ट करत असतात आणि त्या कष्टाला जर तुम्हाला चीज होत नसेल त्याचं, तर त्या केसमध्ये असं होऊ शकतं.
पण आपल्याला काही गोष्टी फार बेसिकली लक्षात ठेवायच्या आहे की हे आपल्या क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणावर वाढतं आहे. कारण एकंदरच ज्या काही जागा आहेत आणि जेवढी कॉम्पिटिशन आहे, जितकी लोक प्रिपेअर करत आहे, तिच्यात असं होऊ शकतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट की बऱ्याचदा असं आहे की तुम्ही खूप चांगले मेहनत घेतलेली आहे परंतु सर्कमस्टन्सेस असे असतात की जिच्यामधून यश मिळत नाही. तर आपल्याला काही गोष्टी स्वतःला फार चांगल्या क्लिअर असणं गरजेचं आहे. सगळ्यात सिंपल गोष्ट एवढी आहे की आपण जगतो आणि आपल्या काही बेसिक गरजा आहेत. त्या बेसिक गरजांसाठी आपल्याला काम करावं लागतं, ज्याच्यातून आपल्याला पैसे मिळतात आणि त्याच्यातून आपण आपल्या बेसिक गरजा पूर्ण करतो. मग आता हिच्यामध्ये एक गोष्ट फार चांगली आहे की तुम्ही तुमच्या बेसिक गरजा ओळखणं आणि त्याच्यासाठी काम करणं. आपण काही IASच बनायचं म्हणून जन्माला आलो होतो का? म्हणजे IASच बनले म्हणजे सगळे जगातले म्हणजे आपल्या आयुष्यातले प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन आपण खूपच काहीतरी हे बनणार आहे असं आहे का? तर कितीतरी लोक जॉब सोडणारे आपल्याला गेल्या 2 वर्षात दिसलेले आहेत की सरळ जॉब सोडलेला आहेत. म्हणजे IAS टॉप करून जॉब सोडणारा शाह फैजल आपण बघतोय जम्मू काश्मीरमध्ये. सो प्रत्येकाचा एक स्वतःचा पर्स्पेक्टिव्ह आहे, प्रत्येकाची एक विचारधारा आहे आणि त्याच्यानुसार एक्सपिरियन्सेसनुसार गोष्टी बदलतात है ना. ॲटिट्यूड नावाची जी गोष्ट आहे ती अनुभवातून बदलत असते आणि त्याच्याकरता आपण हे समजून घेतलं पाहिजे की एकंदरच हे जे आपण जे काही करत असतो त्याच्याने जर आपल्याला त्रास होणार असला तर ती गोष्ट न केलेली बरी, हे लक्षात ठेवा. जर बाबा मी स्पर्धा परीक्षा करतो आणि मला खूपच टेन्शन येतं आहे आणि आता मग काहीतरी होणार, जर तुम्हाला त्याच्याने त्रास होत आहे तर ते त्या क्षणी तुम्ही तिथून बाजूला होणं अपेक्षित आहे. आपण ज्या गोष्टी करतो तिच्यातून आपल्याला सॅटिस्फॅक्शन मिळालं पाहिजे. नक्कीच याचा अर्थ नाही की थोडासा त्रास प्रत्येक क्षेत्रात आहे, प्रत्येक ठिकाणी स्ट्रेस आहे, प्रत्येक ठिकाणी ती जीवघेणी कॉम्पिटिशन आहे, परंतु त्या सगळ्या याच्यामध्ये आपण आपल्या गरजा करणं फार गरजेचं आहे. है ना. साडा अड्डा नावाचा एक चित्रपट आहे बघा, तो बघा एकदम सिंपल चित्रपट आहे आणि तिच्यामध्ये एक UPSCचं कॅन्डिडेट सुसाईड करतं, पण तिच्यामध्ये पण सगळे स्ट्रगलर आहेत. त्या याच्यात बॅचलर मुलं आहेत. तुम्ही बघितला असेल हा चित्रपट, बघितला नसेल तर जस्ट बघा. म्हणजे मनोरंजन पण आहे आणि तिच्यातून एक सुंदर मेसेज आहे की बाबा काही ना काही आपल्या लाईफबरोबर आपण करतो. म्हणजे इट्स ऑल अबाउट टाईम. एक गोष्ट लक्षात ठेवा, वेळ, टाईम ही जी गोष्ट आहे, हा जो स्लॉट आहे, टाईम सगळ्या गोष्टी चेंज करणार आहे, हे टाईम बिंगसाठी आहे. तर तेवढं एक लक्षात असू देत. मग आता हिच्यामध्ये काय आहे, सिने क्षेत्रातलं अस्थिर वातावरण असतं, भविष्य, कास्टिंग काऊचसारखे अनुभव आणि या सगळ्या गोष्टींमुळे नैराश्य येत असतं. तर तिच्यामुळे आता नैराश्य आणि त्यासंबंधी पण आता हे बघा की आता ही BMCची मेंटल हेल्थ हेल्पलाईन आहे. गव्हर्नमेंट याच्यासाठी प्रयत्न करत असते. त्याच्यानंतर आता ही बघा दुसरी एक आहे की वन द्रेवला फाउंडेशन आहे, वॅन द्रेवला फाउंडेशन, यांचा पण हा नंबर आहे की हे मेंटल हेल्थसाठी NGOज काम करतायत. गव्हर्नमेंटच्या हेल्पलाईन आहे. म्हणजे आता हे मुंबईसाठीच आहे किंवा कुणाला वाटतं की मी खूप स्ट्रेसमध्ये आहे, आत्महत्येचे विचार येतात, तर हे कितीतरी नंबर इथं आहे, मी पोस्ट करतो, हे मुंबईसाठीच आहे. पण अशाच गोष्टी तुम्ही दुसऱ्या याच्यात पण बघू शकता. प्रत्येक ठिकाणी हे असतं. जर कुणाला तसं वाटत असेल तर तुमच्या लाईफमध्ये तुमचे फ्रेंड्स तसे पाहिजेत ज्यांच्याबरोबर तुम्ही गोष्टी शेअर करू शकता. तुमचे म्हणजे तुम्ही ज्या लोकांबरोबर राहता, तुमचा जो ग्रुप आहे किंवा ज्यांच्याशी तुमचे संबंध आहेत, तर ती लोकं तशी पाहिजेत, ती पॉझिटिव्ह पाहिजेत. तर ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत आणि पॉझिटिव्ह लोकांबरोबर राहिलात तर तुम्हाला कधीही अशा गोष्टीवर म्हणजे प्रॉब्लेम येणार नाहीत. सुशांत सिंह राजपूत वय वर्ष 34 आपण बघितलं होतं. तर याच्यामध्ये एक गोष्ट फक्त आज ॲड होईल. आता त्याची जी आहे की किस देश में है मेरा दिल, इथून त्याची सुरुवात झाली होती. पवित्र रिश्तातून तो घराघरात पोहोचलेला आहे. रिॲलिटी शो आहे जरा नच के दिखा किंवा झलक दिखला जा, हिच्यामधून त्यांनी भाग घेतला होता. चित्रपट काय पोचे पहिला आहे बघा त्याचा. MS धोनी द अनटोल्ड स्टोरी जे आहे, बेस्ट ॲक्टर फिल्मफेअर अवॉर्डसाठी नामनिर्देशित. चंदा मामा दूरके, छिछोरे हा त्याचा सुसाईड संबंधितचाच चित्रपट आहे की जिच्यात ते खूप मॅच्युअर आणि ना तसा बाप तो दाखवलेला आहे. शेवटचा हिट चित्रपट त्याचा. ड्राईव्ह चित्रपट आणि दिल बेचाराचं शूटिंग बाकी होतं, आता बघूयात तो हॉटस्टारवर होणार आहे प्रदर्शित. ड्राईव्ह जो आहे तो नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला आहे ऑलरेडी, कारण याला वितरक पण भेटत नव्हते. म्हणजे काल एक दुसरी पोस्ट होती की सुशांत सिंह राजपूत हा आउटसायडर असल्यामुळे त्याला प्रॉब्लेम्स येत होते वगैरे वगैरे. आता त्यांनी अभियांत्रिकीचं शिक्षणमध्ये सोडलं होतं. फिजिक्स नॅशनल ऑलिम्पियाडचा तो विनर होता. PK, ओमकेश बक्षी, केदारनाथ, शुद्ध देशी रेमन्स असे कितीतरीच्यात त्यांनी काम केलेलं आहे. तर हा एक नवीन मुद्दा आहे. केरळचे जे CM आहेत त्यांनी एक इन्सिडेंट शेअर केला आणि तो होता की पूरजन्य परिस्थिती केरळमध्ये जी आली होती 2018मध्ये, त्यावेळेस त्याचा एक फॅन होता शुभम रंजन. शुभम रंजननी इंस्टाग्रामवर त्याला मेसेज केला आणि त्याला सांगितलं की मला मदत करायची या लोकांना केरळमध्ये, परंतु माझ्याकडं पुरेसे पैसे नाहीत. त्यावेळेस सुशांतने शुभम रंजनच्या वतीनं 1 करोड रुपये दान केले होते. म्हणजे शुभम रंजनच्या नावाने त्याने ते दान केले होते
तर हा एक इन्सिडेंट समोर आला, तर तो एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मानसिक आरोग्यावर आज लोकसत्ताला खूप महत्त्वाचं आर्टिकल आहे, ते आपण बघूयात. की खरं तर करोनाच्या याच्यामध्ये एक खूप महत्त्वाची गोष्ट आपण दुर्लक्षित केली, जी मानसिक आरोग्याची आहे. डोमेस्टिक व्हायलन्स वाढलेला आहे बघा. कितीतरी अशा गोष्टी आहेत की जिच्यामध्ये लोकांना घरात राहणं असह्य झालेलं आहे. म्हणजे जी लोक आतापर्यंत फार क्वचित फार कमी वेळ एकमेकाबरोबर घालवत होती, एका कुटुंबातली सुद्धा, आता 24 तास एकमेकांसमोर राहणं ते पण त्रासदायक व्हायला लागलं लोकांना. मग आता याच्यामध्ये उपासमार असेल, राहण्याची सोय नाही, आर्थिक मंदी आहे, बेरोजगारी आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. याच्यामध्ये शासकीय स्तरावर जे प्रयत्न होत आहेत मोठ्या प्रमाणावर, ते आर्थिक घडी बसवणं, आणि इथं कुठंतरी या सगळ्या याच्यामध्ये मानसिक आरोग्य दुर्लक्षित होत आहे. भारतामध्ये 1885मध्ये मानसिक आरोग्याचा कायदा अस्तित्वात आला होता. 2017मध्ये याच्यामध्ये सुधारणा केल्या गेल्याने एक सुधारित मानसिक आरोग्याचा कायदा अस्तित्वात आला. 2007पासून संयुक्त राष्ट्रांनी 1885च्या कायद्यात बदल करण्यासाठी सरकारकडे आग्रह धरला होता. तर हे एक महत्त्वाचं आहे की संयुक्त राष्ट्र आपल्याला सांगत होतं की आपण भारताने मानसिक आरोग्य कायद्यात बदल केले पाहिजेत. जे 2017मध्ये ऐकलं आपण, म्हणजे याचा अर्थ आपल्याला क्लिअर होतो की मानसिक आरोग्याकडे किती दुर्लक्ष आपण करतो. भारतातले मानसोपचार तज्ज्ञ जे आहे त्यांची संख्या आणि गरज जर तुम्ही बघितली तर दरवर्षी फक्त 700 मानसोपचार तज्ज्ञ बाहेर पडतात आपल्या इथं, आणि एकंदरच लोकसंख्येचा विचार करता 36,000 मानसोपचार तज्ज्ञांची गरज आहे. भारतात सध्या फक्त 9,000 मानसोपचार तज्ज्ञ आहेत, म्हणजे फक्त गरजेच्या 25%. एकंदरच 75% मानसोपचार तज्ज्ञांची कमतरता आहे. महाराष्ट्राचा विचार करता राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमधील जिल्हा रुग्णालय मिळून एकूण 34 मानसोपचार तज्ज्ञांची पदे मंजूर आहेत, आणि त्यापैकी फक्त 20 पदं भरली गेलेली आहे. ही महाराष्ट्राची परिस्थिती आहे. म्हणजे सरकारी याच्यावर पण 14 पदं नाही आहेत आपल्याकडं. शेतकरी आत्महत्याचा एक प्रेरणा नावाचा प्रकल्प 3 वर्षापूर्वी 2017मध्ये महाराष्ट्र शासनाने सुरू केला होता. 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये यांनी काम केलं होतं, आणि याच्यामध्ये आशा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन शेतकरी आणि त्याच्या कुटुंबातील लोकांची तपासणी करण्यात आली, आणि तिच्यामधून मग त्यांच्याशी काउन्सिलिंग केलं गेलं. 104 हा टोल फ्री नंबर आहे, जिच्यावरून शेतकऱ्यांचं समुपदेशनसुद्धा याच्यात केलं जातं. तर एकंदरच याचा क्रक्स एवढा आहे की मानसिक आरोग्य जे आहे त्याच्यावर पण आपण तेवढ्याच पद्धतीने विचार करणं गरजेचं आहे, आणि ही काळाची गरज आहे. त्याच्यानंतर विथ सो मेनी ॲडव्हान्टेजेस इन गोईंग ऑनलाईन, दिस इज द बेस्ट टाईम फॉर इंडियन हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट टू बिल्ड देअर डिजिटल प्रेझेंट्स डिस्कस. ओके, तर हा आजचा प्रश्न आहे तुमचा. आणि मला पर्सनली तुम्ही जे वेगवेगळ्या याच्यावर पाठवत आहे, तर त्याच्याऐवजी तुम्ही सरळ स्पॉटलाईट रायटिंग फोरम असा ग्रुप आहे टेलिग्रामवर, त्याच्यावर हे पोस्ट करा. विथ सो मेनी ॲडव्हान्टेजेस इन गोईंग ऑनलाईन, दिस इज द बेस्ट टाईम फॉर इंडियन हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट टू बिल्ड देअर डिजिटल प्रेझन्स डिस्कस. 10 मार्कासाठी. त्याच्यानंतर आजचा प्रश्न घ्या की मानसिक ताणतणावांना किंवा मानसिक तणावांना सामोरे जाताना MPSC 400 शब्द 25 मार्कांसाठी. 5 आईज देश हे एक गुप्त वार्ता नेटवर्क आहे. ओके, बरोबर आहे. द्वितीय विश्वयुद्धानंतर. सो हे स्टेटमेंट जे आहे ते चुकीचं आहे. भारत 5 आईजचा थर्ड पार्टी देश आहे, हेही चुकीचं आहे. भारत काही थर्ड पार्टी देश नाही आहे, फक्त बिनचूक आहे. ओके, भारतातील गौर IUCN स्टेटस वल्नरेबल आहे. गेल्या 3 पिढ्यांमध्ये गौरची संख्या 90% नाही, ही 70% कमी झालेली आहे, 70%. त्याच्यामुळे वल्नरेबल आहे, बरोबर आहे, फक्त अयोग्य. खालीलपैकी कोणत्या राज्याने 1018 शहरांच्या नावात बदल केला आहे? तमिळनाडू आहे, त्यांनी बदल केलेला आहे. हा म्हणजे स्पेलिंग बदललेत. आय फ्लोज मुंबई काय आहे? तर आय फ्लोज मुंबई पूर्व सूचना यंत्रणा आहे, अर्थ सायन्स मिनिस्ट्रीने बनवली आहे. जागतिक अन्न पुरस्काराबाबत योग्य विधान निवडा. $2.5 लाख इतकी पुरस्काराची रक्कम आहे, बरोबर. कृषी क्षेत्रातील नोबेलच्या तोडीचा हा सन्मान आहे, हेही बरोबर आहे. भारतीय वंशाच्या डॉक्टर रतनलाल यांना 2020चा सन्मान मिळालेला आहे, तर हेही स्टेटमेंट बरोबर आहे. 3ही स्टेटमेंट बरोबर आहेत. आजचे प्रश्न घ्या. जागतिक रक्तदान दिवस कधी साजरा होतो? 1 जून, 14 जून, 25 मे, 1 जुलै. वसंत रायजी यांच्याबद्दल बिनचूक विधान ओळखा. भारताचे सर्वात वयस्कर प्रथम श्रेणी क्रिकेटपटू होते. 26 जानेवारी 2020 रोजी सचिन तेंडुलकर व सौरव गांगुली यांनी त्यांचा 100वा वाढदिवस साजरा केला होता. फक्त दोन्ही चूक. अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्याबाबत अयोग्य विधान निवडा. पवित्र रिश्ता या मालिकेद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. काय पोचे 2013 हा त्यांचा पहिला चित्रपट होता. जरा नचके दिखा या रियालिटी शोमध्ये सुद्धा तो सहभागी झाला होता. फक्त वरील सर्व. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल प्रिव्हेन्शन नुसार लस एकूण किती टप्प्यात पूर्णपणे विकसित होते? 3, 4, 5, 6.
SARS-CoV-1 आणि MERS-CoV यांच्या संशोधनातून लस बनवण्यासाठी कोविड-19साठी कोणता प्रोटीन लक्ष्य आहे? PS म्हणजे प्रोटीन P, प्रोटीन S, प्रोटीन Z, प्रोटीन R. याची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला तुम्ही जो प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.